एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण आखाड स्पेशल चुलीवरती मटण बनवूया. तर गावरान पद्धतीने आणि जे आपलं घरगुती साहित्य असतं ना, त्यामधूनच त्या मसाल्यांमधूनच आज आपण इथे मटण बनवूया. तर त्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेते. आता हे मटण आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि आता हे मटण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय. ते 2 ते 3 पाण्याने अगदी खळखळून स्वच्छ धुवून घ्यायचंय. तर आता इथे हे मटण स्वच्छ धुवून घेऊया. तर मटणाचे कधी पण पीस आणताना असे छोट्या-छोट्या आकारातच करून आणायचे. म्हणजे ते व्यवस्थित शिजले पण जातात. तर आता हे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलंय. आता आपल्याला ह्या मटणामधली चरबी काढून घ्यायची. जी थोडीफार फरकाने असते ना, ती चरबी काढून घ्यायची. तर ती चरबी आपण नंतर वापरणार आहोत. तर अशी चरबी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. तर आता इथे चरबी काढून घेतली. अगदी थोडीशी निघाली होती. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचे. नंतर हळद घालायची. तर हळद मी एक मोठा चमचा घेतला होता, तेवढी घालून घेते आणि हळद आणि मीठ ह्या मटणाला चांगलं चोळून घ्यायचंय. आता हे हळद आणि मीठ चोळलेलं मटण 15 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून द्यायचंय. आता इथे आपण पुढची तयारी करूया. तर इथे आता एका पातेल्यामध्ये तेल घालायचंय. आता तर्रीदार आपल्याला मटण बनवायचंय, त्यामुळं तेल इथं भरपूर प्रमाणात घालायचंय. नंतर तेल तापलं की त्यामध्ये एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि आता हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. तर कांदा फक्त लालसर म्हणजे तांबूस रंगापर्यंतच परतवायचा आहे, जास्त पण जाळायचं नाही. आता यामध्ये जी आपण चरबी काढून ठेवली होती ना, त्याचे छोटे-छोटे तुकडे करायचे आणि ती चरबी आता ह्या कांद्यामध्ये घालायची आणि पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचंय. आता हे परतलं की आपण जे मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं, ते आपल्याला इथे घालायचंय आणि चांगलं परतून घ्यायचंय. तर चुलीचा तो धुराचा वास इतकं भारी वाटत होतं ना, ज्यावेळेस हे मटण करायला घेतलं, तर मला त्यावेळेस कळालं की पूर्वीच्या गृहिणी ज्या आधीपासूनच स्वयंपाकाला लागायच्या. आपण म्हणायचो, "एवढा का वेळ लागतोय?" पण आज कळते कारण चुलीवरती शिजवायला मला हे मटण अंदाजाने 1.5 तास तरी हे मटण लागलं नुसतं मटण शिजवायला. नंतर पुढची प्रोसेस तर अजून अर्धा तास लागली. म्हणजे एकूण 2 तास मला मटण करायला लागले चुलीवर. तर गॅसवर आपण कसं पटापट करतो ना, आता मटण चांगलं परतून झालं, की एक झाकण ठेवायचं आहे. झाकणावर आपल्याला तांब्याभर पाणी ओतून ते गरम करून घ्यायचंय. आता मटण पण चांगलं हे परतलंय, तरी पण वाफेमुळं मटणाला चांगलं पाणी सुटलंय. तर तुम्ही ते बघू शकता. पाणीसुद्धा छान सुटलंय. तर चांगलं परत एकदा हे हलवून घ्यायचंय आणि जे आपण आता हे पाणी गरम करून ठेवलं होतं, ते मटणामध्ये ओतायचे. कधी पण मटण शिजवताना तिथे गरमच पाणी वापरायचं आपल्याला, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. आता परत झाकण ठेवायचंय आणि परत तांब्या भरून पाणी इथे आपल्याला घालायचंय, ताटावर घालायचंय. तर आता हे मंद आचेवर आपण मटण शिजवून घेऊया. गरज वाटल्यास तर पाणी अजून आपल्याला वाढवायचं. तर हे पाणी पण चांगलं तापलंय आता. तेच पाणी आपल्याला पुन्हा मटणामध्ये घालायचंय. तर आता हे मटण आपण असंच एकदा मिक्स करून आता असं शिजत ठेवूया. तर आता बघूया. तर 50% इथे मटण शिजले. अजून 50% बाकी आहे. तर असंच आता इथे मटण आपण शिजवून घेऊया. तर बघा, थोड्या वेळाने बघायचंय. तर मटण पण आता इथे शिजलंय. चेक करूया. तर व्यवस्थित इथे मटण शिजलंय. आता आपण पुढची तयारी करू. आता इथे मी 4 कांदे उभे चिरून घेतले. नंतर एक वाटी खोबऱ्याची पूर्ण घेतली आहे. ती पण पातळ चिरून घेतले खोबरं. नंतर एक वाटी फुटाणे, मूठभर कोथिंबीर, 2 इंच आलं आणि मूठभर लसणाच्या पाकळ्या. पाकळ्या सोलून वगैरे काही घ्यायच्या नाही. आहे तशाच आपल्याला वापरायचे. फक्त फोडून टरफलं त्याचे काढायचे आणि तशाच वापरायच्या. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचे. तेल तापलं की यावर आता इथे खोबरं आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय.
एकदम गावरान पद्धतीचा आपल्याला मटण रस्सा बनवायचा आहे. त्याच्यामुळं खोबरं पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. आता भाजलं की एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथे आता जे आपण लसूण आणि आलं घेतलं होतं ते भाजायचंय. तर यामध्ये सुद्धा आपल्याला 1 चमचा तेल घालायचंय म्हणजे व्यवस्थित हे भाजलं जाईल आणि भाजत असताना नंतर यावर जे फुटाणे होते ते घालायचे आणि फुटाणे पण चांगले यामध्ये भाजून घ्यायचे. फुटाण्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ जरी वापरली तरी सुद्धा चालेल, पण डाळ आधी भाजून घ्यायची. कारण आता हे फुटाणे आधी भाजलेले असतात त्यामुळं थोडंसं नंतर भाजले तरी चालतात. आता हे सगळं आपल्याला काढून घ्यायचंय. आता कढईमध्ये पुन्हा आपल्याला 1 चमचा तेल घालायचंय आणि तेल तापलं की यावर जे कांदे चिरून ठेवले होते ते घालायचे. आता हे कांदे मस्त असे भाजून घ्यायचे. आता कांदा चांगला भाजून झाला की यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आणि अगदी 1-2 मिनिटासाठी चांगली परतून घ्यायची. तर आता हे सगळं आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे. आता मटण पण शिजलंय तर ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याच पातेल्यामध्ये आता आपल्याला परत फोडणीला टाकायचंय. तर फोडणीमध्ये इथे मी काही कोरडे मसाले वापरले ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता पातेल्यामध्ये पुन्हा आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचे आणि तेल तापलं की यामध्ये जे वाटण केलं होतं ते घालायचे. आता वाटण चांगलं परतून घ्यायचं. आता कोणताही काळा रस्सा म्हटलं की वाटण खूप महत्त्वाचं आहे आणि वाटण चांगलं परतलं की त्या रश्श्याची चवसुद्धा दुप्पट होते. सुगंध तर इतका अप्रतिम येतोय ना, अजून तर मसालेसुद्धा घातलेले नाहीयेत. आता इथे कोरडे मसाले घालायचे. त्यामध्येच मी मीठ घातलंय. नंतर मूठभर कोथिंबीर बारीक चिरून ती घालायची आणि चांगलं हे आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर आता इथे मसाला पण छान परतलाय तर तुम्ही इथे पाहू शकता. आता मसाला चांगला परतला की यामध्ये आपल्याला मटण घालायचंय. तर मटणाचा अळणी रस्सा सुद्धा यामध्येच घालायचंय कारण त्याची पण चव छान उतरते रस्स्यामध्ये. आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय. तर अंदाजाने रस्सा तुम्हाला किती घट्ट पातळ ठेवायचा त्यानुसार इथे आपल्याला पाणी घालायचंय. तर पाणी घालताना कधी पण गरमच घालायचंय. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. तर आता चांगलं मिक्स करून घेऊया. चांगली उकळी आणू. तर असंच मी आता चुलीवरच म्हणजे आरावरच मी अर्ध्या तासासाठी मी असंच ठेवणार आहे. आता संध्याकाळ झाली आहे. मला हे मटण बनवता-बनवता. तर बघा रंग पण किती सुरेख आलाय आणि इतकं भारी सुगंध सुटलाय ना सगळीकडं. तर तयार झालंय आपलं हे गावरान पद्धतीचं मटण रस्सा. तर त्यासोबतच मी चुलीवर बाजरीची भाकरी बनवली आहे. फिशसुद्धा मी चुलीवर बनवले. तर अशा पद्धतीने मी आमच्याकडे घरी असा आखाड बनवलाय. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर करा.